नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज जीएसटी म्हणजेच वस्तू सेवा कराच्या बाबतीत पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केल्याने जीएसटी करात बदल होणार आहे. आतापर्यंत 5%, 12%, 18% आणि 28% अशा 4 प्रकारच्या जीएसटीमुळे सर्वांनाच थोडाफार त्रास होत होता. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूणच या परिस्थितीवर जनतेला सवलत देण्याचे ठरविल्याने आजच्या बैठकीमुळे वस्तू सेवा करांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येईल असे वाटते. राहुल गांधी यांनी याबाबत वारंवार टीका केली होती. देशातील सर्व स्तरांवर या जीएसटीमुळे जो असंतोष होता त्यामुळे त्यात बदल करणे गरजेचे होते. त्यातच आता मतदार याद्यांच्या बाबतीत जो प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे देशातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदललेले आहे. त्यामुळे तोडगा म्हणून बरेचसे किंवा विविध बाबतीत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील असे दिसते. कदाचित त्यापैकी हा एक निर्णय असावा. जीएसटीमुळे त्रस्त झालेल्या अनेकांसाठी हा बदल सुखदायी होईल यात शंका नाही. आज हॉटेलच्या 300 रुपयांच्या खोलीसाठी सुद्धा 12% जीएसटी आहे. अशा अनेक गोष्टींवर असलेला हा जीएसटी 5% वर येणार की 18% जाणार या बाबतीत संभ्रम निर्माण होऊ शकतो. आता ज्या चैनीच्या वस्तूंवर म्हणजेच महागड्या गाड्या वगैरेवर 28% वस्तू सेवा कर आहे तो कर 18% होणार आहे. म्हणजेच श्रीमंतांना बरीच मोठी सूट मिळणार आहे. 50 लाख, 70 लाख ते 1 करोडच्या गाडीवर जो कर आहे तो जवळजवळ 10% कमी होणार आहे. म्हणजेच या जीएसटी कपातीचा मोठ्या खरेदीदारांना किंवा मोठी खरेदी करणाऱ्या मोठ्या लोकांना बराच मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या जीएसटीचे उत्पन्न अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे पुढे कमी होणाऱ्या जीएसटीचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळावा अशी साधीसुधी अपेक्षा असली तरी पुढे या बाबतीत काय निर्णय होतील हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निर्णय आणि समन्वयावर अवलंबून आहे. आपल्याला गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारची सुखद बातमी पहिल्यांदाच मिळणार आहे. देशातील कोणतीही वस्तू जीएसटी शिवाय मिळत नाही. आता तरी सरकारने काही वस्तूवरील जीएसटी रद्द केला तर सामान्यांवर सरकारचे उपकार होतील. तरीही आज सरकारने जो सकारात्मक निर्णयाचा इरादा जाहीर केला आहे त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील भाषण कारणीभूत आहे. त्या 103 मिनिटांच्या अत्यंत तेजस्वी भाषणात अनेक बाबींचा त्यांनी उहापोह केला. पण त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न जीएसटीचा होता आणि तो आता जवळजवळ जनहितार्थ निर्णय होणार आहे. जर खरोखरच असे असेल तर हा अत्यंत खुशीचा मामला आहे. याबद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अभिनंदन केलेच पाहिजे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.